नमस्कार मंडळी, मी अपूर्वा आणि अपूर्व दुनियेत तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला घेऊन चालली आहे लंपूच्या मॅड जगात। त्या चिमुकल्या जीवाला पडणारे मोठे मोठे प्रश्न, छोट्या छोट्या गोष्टीतून मिळणारे मोठे मोठे आनंद, छोट्या छोट्या गोष्टींची मोठी भीती आणि या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींवर आजूबाजूच्या सगळ्या माणसांवर असणारं लंपूचं प्रेम, सगळंच खूप सुंदर। एकूण 13 गोष्टींचं हे पुस्तक लिहिलंय प्रकाश नारायण संत यांनी। यातल्या प्रत्येक गोष्टीचे विषय वेगवेगळे, त्यामुळे कुठूनही सुरुवात केली तरी फारसा फरक पडणार नाही असे। तर लहानपणी आजी आजोबांसोबत राहत असलेला लंपन, आई बाबा दूर शहरात, हा इथे शाळेत शिकायला। शहरात त्याची छोटी बहीण आणि छोटा बिट्ट्या, म्हणजेच आई बाबा, लहान भावंड, आजी आजोबा आणि काही मित्र, झालंच तर आजोबांचे काही मित्र, इतकंच छोटंसं लंपूचं विश्व तो आपल्या समोर उलगडत जातो। पुस्तक वाचायला सुरुवात करून आपण कधी त्या लंप्याच्या जगात हरवून जातो कळतही नाही। गावात राहत असल्यामुळे बरेचसे किस्से गावातच घडलेले, आई बाबांचाही उल्लेख अधेमध्ये येतच राहतो। शाळेत मास्तर शिकवत असलेल्या गोष्टींची प्रत्यक्ष आयुष्यात रिलेट करताना होणारी त्याची तारंबळ, म्हणजे गणिताच्या पुस्तकातली कोडी। आजी म्हणते त्यावरून आजोबा खूप हुशार, पण लंप्याने बऱ्याचदा त्यांची फजितीच जास्त पाहिलेली। आई खूप प्रेमळ, लंप्यावर खूप जीव लावणारी आणि मनाने खूप हळवी। मित्र सगळ्या कॅटेगरीतले, काही सोकोल्ड शत्रू सुद्धा, टार्गट, दादागिरी करणारे आणि त्यांना घाबरणारे लंपू। आणि हो, या सगळ्यात अगदी हळूवार, नकळत बहरत जाणारं नाजूक सुमीबरोबरचं सुंदर आणि तितकंच निरागस असं नातं। हे सगळं लंपू आपल्याला सांगतो आणि आपणही ते लंपूचं जग अक्षरशः जगतो। त्याच्या लहानपणीच्या छोट्याशा विश्वाचा मोठा भाग व्यापलेली आई, फक्त त्याचीच अशी वाटणारी। आजी आजोबा आईसारखं प्रेम करतात, पण ते फक्त माझेच आहेत असं वाटत नाही। बाबाही मित्र आले की मला विसरून जातात, पण आईचं तसं होत नाही असं लंपूचं म्हणणं। आईला सोडून असं दूर राहिलेलं त्याला अजिबात न आवडलेलं। मग त्यात प्रत्येक लहान सहान गोष्टीत आईची आठवण येत असलेले लंपूचे ते सुरुवातीचे दिवस। एकदा लंपू हळूच मांजरीचं पिलू लपून घरात आणतो, जे बाबूराव सायकलवरून दूर सोडून येतो। संध्याकाळी घरासमोर आलेल्या मांजरांना बघून त्यातली एखादी त्या पिल्लूची आईच असेल आणि तिला किती वाईट वाटलं असेल असा विचार करता करता आलेली आईची आठवण ओझ या गोष्टीत वाचायला मिळते। लंपूला दिशा कळत नाहीत, म्हणून आजोबांचं घराच्या भिंतींवर दिशा लिहिण्याचे प्रयत्न, त्यावर चुकीच्या दिशा लिहून भिंती खराब करतात म्हणून वैतागत असलेली आजी। आजोबा खूप हुशार, पण घरी सारखी होत असणारी त्यांची फजिती, त्यावरून आजीने आजोबांसोबत लंपूवरही चिडणं। त्या चिडण्याला घाबरत असलेले आजोबा आणि लंपू, पण आजीच्या वाढदिवसाला आजोबांनी न विसरता लंपू करवी दिलेलं सुंदर फूल, आणि तेव्हा सगळीकडे फुलच फुलं पसरली आहेत असं लंपूचं वाटणं, असं आजी आजोबा आणि लंपूच्या गोड नात्यावर असलेली फुलाची गोष्ट। कुठल्या तरी पुस्तकात उशे डार्लिंग माझी हृदय स्वामिनी होशील, तर या प्रभाकरच्या जीवनात सध्याच्या रखरखणाऱ्या उन्हानं होरपळून निघणाऱ्या सहारा वाळवंटाचं एका क्षणात काश्मीरचं नंदनवन होईल असं वाचून आपल्याला हे अगदी बरोबर कळलं आहे। कारण कालच शाळेत सहारा वाळवंटाची माहिती मिळालेली आणि परवाच काश्मीरचा शाळेत दाखवले सिनेमा, त्यामुळे रणरणतं वाळवंटाचं काश्मीर झालं तर तिथल्या अरबांना किती मजा येईल या विचाराने खुश झालेला लंपू त्याच पुस्तकातल्या एका शब्दाचा अर्थ विचारण्यासाठी दिवसभर केलेली धडपड आणि त्यावरून चिडलेल्या आजीची अर्थ नावाची गोष्ट। मास्तर आजारी छोट्या मुलाचा धडा शिकवत असताना आलेलं रडू, त्यामुळे मास्तरांनी शाळा अर्धवट सोडून त्याला घरी सोडलं। आजची शाळा अर्धवट सोडून घरी आला म्हणून चिडलेली आणि शिक्षा म्हणून त्याला घराबाहेर काढणारी आजी। असा एकटाच तळ्यागाडी बसल्यावर आपलं कोणीच नाही म्हणून अजून येणारं रडू, तळ्याच्या काठी शेजारी येऊन बसणारं पिवळे जर्द फुलपाखरू पाहून लंप्याला ती एक राजकन्याच आहे असं वाटणं। चेटकिणीने जादूची कांडी फिरवून केलेलं फुलपाखरू आणि इथे तळ्याकाठी बसून
राजपुत्राची वाट बघत आहे तसलं काहीतरी. कृष्ण जन्माच्या वेळेची वीज आत्ता यावी आणि आपल्यालाही तिने कुठेतरी लांब घेऊन जावं असं वाटत असताना त्याला शोधत येणारी सुमी. आजोबा आजी वाट बघतायत सांगत असलेली, तेव्हा सुमीकडे बघून हेच ती वीज असा भास होणं. आल्या दिवशीच लंपूला वनवास घडवणारा घरातला प्रेमळ नोकर किंवा मदतनीस बाबूराव लांब कोचीनला जाणार आहे हे सांगताच आजोबांनी नकाशात दाखवलेल्या 2 जागा आणि त्यातील अंतर तर आपल्या दप्तरातील पेन्सिली एवढंही नाही हे बघून लंपूला पडलेले प्रश्न. कोचीनच्या तयारीत ते आपल्याला विसरले असं लंपूला वाटणं. आजोबांची घरच्या घरी टेबल बनवण्याची खटपट, त्यात आजीसमोर झालेली फजिती, हे सगळं वाचायला मिळतं ती भेट या गोष्टीत. पहलवानाचा मुलगा आणि तो टार्गेट जंब्या, त्याचे मारामारीचे कडक हिशेब, या दादागिरी करणाऱ्या असणाऱ्या काटेरी नात्याचं मैत्रीत झालेलं रूपांतर, मैत्री या गोष्टीत. गावातले, सुट्टीतले, शाळेतले नाना विविध खेळ. मग कधी लंपूचं दिवाळीसाठी आईबाबांकडे जाणं, तेव्हा पाहिलेला टार्झन, झाडावरून उड्या मारणारा, हत्ती एवढं बळ असणारा. तेव्हा कधी एकदा गावी जाऊन सगळ्या मित्रांना त्याची मजा सांगतोय असं झालेलं लंपू. गावी येऊन बघतो तर झाडावर लटकलेले खूप सारे टार्झन. हे सगळं खेळ नावाच्या गोष्टीत. आत्ताचा जो आनंद आहे तोच खरा आनंद. मोठेपणी हे सगळं हरवलेलं असेल. हे मास्तरांचं बोलणं ऐकून लंप्याच्या डोक्यात सुरू झालेलं चक्र आपल्याला मोठं व्हायचं नाही असं त्याला वाटणं. आदम नावाच्या माणसाची गोष्ट ऐकून त्या मूळ मानवाबद्दल पडलेले हजारो प्रश्न आणि शेवटी बाबा आठवून सुटलेलं कोड. ते शाळेतले शनिवारचे ड्रिलचे तास, मंगळवारी रात्री तळ्यावर येणारं भूत, कधी लंपूचं आजारी पडणं, बाबूरावची फिअरलेस नादिया आणि केबीचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न, यातून हळूहळू होत असलेली तारुण्याची चाहुरी आणि या सगळ्या विश्वात त्याच्या सुमीबद्दलच्या वाटत असणाऱ्या नाजूक पण त्याला न कळणाऱ्या सुंदर भावना. किती आणि काय सांगू लंपूचे ते 1000 प्रश्न, त्याची उत्तर मिळवण्यासाठी त्याची मुकल्या जीवाने केलेली गोड धडपड, त्यातून स्वतःच्या वयानुसार आणि अनुभवानुसार लावलेले निरागस अर्थ. मोठेपणी लिहिलेल्या बालपणीच्या आठवणी आपण बऱ्याचदा वाचतो. वय वाढताना आपले दृष्टिकोनही बदललेले असतात आणि त्या बदललेल्या मोठेपणाच्या दृष्टिकोनातून लेखक बालपण रेखाटतात. बऱ्याच छोट्या गोष्टी, भावना तर मोठेपणी लक्षातही राहत नाहीत आणि मला वाटतं इथेच वनवास हे पुस्तक वेगळं ठरतं. त्या वयात जाऊन छोट्या घटना, कुतूहल, ते जग योग्य त्या शब्दात मांडणं खरंच कठीण. पु ल देशपांडे यांचा सुंदर अभिप्राय या पुस्तकाला मिळाला असताना अजून काय सांगायचं. लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे एकदा नाही, दोनदा नाही, तर 28 ते 30 वेळा जरी या कथा माडसारख्या वाचल्या तरी ते ताज्याच वाटतात. हे पुलंचे शब्द अगदी खरे. माझं शक्यतो पुस्तकाच्या कव्हरकडे बऱ्याचदा लक्ष जात नाही, पण याचं कव्हर सुद्धा खूप सुंदर आहे. हिरव्या गर्द रानात तळ्याकाठी फुलपाखराला न्याहाळत असणारा लंपू. खरं तर हे चित्र बघतानाच आपण त्याच्या विश्वात प्रवेश करतो. पुस्तकात अधेमध्येही सुंदर चित्र रेखाटलेली आहेत. भाषा खूप सुंदर ओघवती, गोड, बेळगावच्या वळणाची आणि लहान मुलाला शोभेल अशी. खरं तर सगळंच खूप खूप सुंदर. याच लंप्यावर अजून 3 पुस्तकं आहेत, शारदा संगीत, झुंबर आणि पंखा. त्याबद्दल नंतर कधीतरी. न आवडण्यासारखं यात काहीच नाही. माझ्याकडून वनवासाला 5 स्टार्स. तुम्हाला बालपणीचे दिवस पुन्हा अनुभवायचे असतील, तो निरागस आणि निखळ आनंद पुन्हा अनुभवायचा असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल. लंपूचं बालपण गेलं खेड्यात, त्यामुळे सगळ्या गमती जमती तिथल्याच. तुमचं बालपण मोठ्या शहरात गेलं असेल तर त्या गोष्टी क्वचित स्वतःशी रिलेट करू शकणार नाही. पण तरी सुद्धा आपण म्हणतो ना, श्रीमंत असो वा गरीब असो, खेडेगावात असो वा शहरात असो, लहान मुलांची निरागसता, त्यांच्या भावना सगळीकडे सारख्याच असतात. मोठे होत असताना आजूबाजूचा विसर पडत चाललेलो, स्वतःमध्येच गुंतत चाललेलो आपण, मटेरियलिस्टिक आणि आभासी जग आपलंसं वाटायला लागलेले आपण, सतत तेच तेच बघून निसर्गातही काही नाविन्य न राहिलेल्या आपल्या मनातील, आपल्या नजरेतील ही सगळी जाळी जळमट साफ करून पुन्हा एकदा या जगाकडे फ्रेश, नवीन कोऱ्या नजरेने बघायचं असेल तर हे पुस्तक तुमच्यासाठी.
एकूण 182 पानांचं हे पुस्तक. पहिली आवृत्ती आहे 1994ची आणि माझ्याकडे असलेलं हे मौज प्रकाशनाची 15वी आवृत्ती. वेळ असेल तर 1-2 दिवसात संपणारं, पण थोडं आरामात वाचलं तरी तितकाच आनंद देणारं असं हे पुस्तक. हे पुस्तक तुम्ही लायब्ररीत जाऊन वाचू शकता, लायब्ररीतून घरी ऑर्डर करू शकता. पण हे इतकं सुंदर पुस्तक आहे, हे नक्कीच तुम्ही विकत घेऊन घरी ठेवू शकता. तर आज मी इथेच थांबते. आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूच. तोपर्यंत थँक्यू.